आमच्या आईबाबांचा गोंधळ 19 फेब्रुवारी 2025ला ठरवला. पत्रिका छापल्या गेल्या आणि मग तयारी सुरू झाली. हे आमचे आईबाबा. आम्ही गोंधळाच्या 4 दिवस आधीच गावाला गेलो. मग तिथे गावकऱ्यांबरोबर मीटिंग झाली. माझे काका आजोबा आणि मोठे काका गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व कामे करत व करूनही घेत होते. आम्ही सर्वच खूप एक्सायटेड होतो. सगळे सकाळी 6लाच नटून थटून तयार होते. आमच्याकडे अगदी लहानशी पूजा असली तरी प्रत्येक वेळी बा देवा महाराजा अशी सुरुवात करून गारहाण घातलं जातं. त्याप्रमाणे घरातील वडीलधाऱ्यांनी घरातील देवाकडे, मुख्य घरातील देवाला, गावाला व ग्रामदेवताला गारहाण घालून गोंधळांनी सांगितल्याप्रमाणेच मुख्य घरातील देव पूजेकरिता आमच्या राहत्या घरी आणले. एकूण 5 मांड मांडणार होते. मांडाची सुरुवात रांगोळीने केली. मग मोठ्या काकांनी मांडाची पूजा सुरू केली. पूजेसाठी आणलेले बोकड व कोंबड्यांचे पूजन केले व गावकरी जेवणाच्या तयारीला लागले. संध्याकाळी 5 वाजता सगळे जोगवा मागण्यासाठी तयार झाले. सगळ्यांनी सुंदर पारंपरिक पोशाख परिधान केला होता. जोगवा मागायला संबळ टुणटुण्याच्या गजरात मंडळी शेजारच्या घरी गेली. प्रत्येक जणींनी आदराने आणि भक्तिभावाने जोगवा दिला व हे जोगव्याचे तांदूळ म्हणजे एक प्रकारचा देवीचा प्रसादच. जोगवा मागून झाल्यावर माझ्या आजीने मानकरांचे पाय धुतले व मंडळींनी फेर धरला. मांडावर पूजा मांडली गेली. उसाचे दांडे बांधले गेले. पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश, 5 फळं, नारळ, सुपाऱ्या, वस्त्र, निरंजन, समई, उदबत्त्या अशा साहित्याने यजमानांनी देवीच्या पूजा करण्यास सुरुवात केली. संबळ टुणटुण्याच्या आवाजात घरातील मंडळींनी पूजेचं भोवती फेर धरली. Thank you.
गाणी गात होते. संबळ ड टुनटुनाची जोडीला साथ होतीच. गोंधळ आणि गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगल कार्याची सांगता केली. त्यानंतर श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या आणि शेवटी देवीची आरती करून गोंधळाचे शेवट केला. व अशा प्रकारे आमच्या रुद्राजी आजोबांच्या चौथ्या पिढीचा गोंधळ सुंदररीत्या पार पडला. धन्यवाद.